सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 8. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा, भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोतेहो नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 8व्या भागामध्ये आपलं स्वागत. काही वर्षांपूर्वी तारे जमी पर हा सिनेमा आला होता आणि त्यातून डिस्लेक्शिया या समस्येकडे लक्ष वेधलं गेलं होतं. काय बरं आहे ही समस्या? अध्ययन अक्षमता. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. डॉक्टर गेली 20 वर्ष मानसोपचार करत आहेत, या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. LD किंवा लर्निंग डिसॅबिलिटीचाच हा एक भाग आहे का डिस्लेक्शिया? हो, लर्निंग डिसेबिलिटीमध्ये वेगवेगळे असे आजार येतात. म्हणजे त्यात मूल शैक्षणिक गोष्टीमध्ये प्रगती नाही करत. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला अध्ययन करायचं असतं, जिथे लिहायचं असतं, वाचायचं असतं, काही मॅथ्सचे कॅल्क्युलेशन करायचे असतात, त्याच्यात त्याची तारांबळ उडते. तर त्या सगळ्या समूहाला आपण लर्निंग डिसेबिलिटी असं म्हणतो, किंवा किंबहुना त्याला मेडिकल भाषेमध्ये लर्निंग डिसऑर्डर असे म्हणतात. आणि त्या डिसऑर्डरमुळे मुलांची अध्ययन क्षमता ही कमी होते. पण मग स्लो लर्नर जी मुलं असतात ती पण याच प्रकारात मोडतात. स्लो लर्नर हा वेगळा प्रकार आहे. स्लो लर्नरमध्ये आपल्याला त्यांची बुद्धिमत्ता, ज्याला आपण IQ म्हणतो, ती कमी असते. म्हणजे ज्याची आकलनशक्ती कमी असते. लर्निंग डिसेबिलिटीमध्ये मुलं हुशार असतात, त्यांची IQ लेवल खूप व्यवस्थित असते, पण त्यातला एखादा प्रकार त्याच्यात गोंधळ होतो. म्हणजे कसं की त्यात लर्निंग डिसेबिलिटीचे वेगवेगळे प्रकार येतात. त्यात डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असं आपण प्रामुख्याने म्हणतो. डिस्लेक्सिया म्हणजे ज्याला मूल बोलू शकत नाही व्यवस्थितपणे. मग त्यात काय होतं की एखादं उच्चार प्रणाली किंवा एखादं वाक्य बोलत असताना त्याचे गोंधळ उडत असतात. डिस्ग्राफियामध्ये ते लिहू शकत नाही, म्हणजे लिहिण्यामध्ये गोंधळ होतो. कानामात्रामध्ये गडबड होऊ शकतो, वेलांटीमध्ये गडबड होऊ शकते, जोडाक्षरे लिहिण्यामध्ये गडबड होऊ शकतं. तसं इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग लिहिण्यामध्ये गडबड होऊ शकतं, किंवा फोनेटिकली ते लिहू शकतात उच्चार. म्हणजे आता जसं जिथे काही सायलेंट उच्चार असतात, जसं सायकॅट्रीमध्ये P सायलेंट आहे, तर मग ते लिहित असताना SY असं काहीतरी एक उदाहरण देण्यासाठी, तर तसं त्यांची लिहिण्यामध्ये गडबडी होतात. आता ही लिहिण्याची गडबडी, वाचण्याची गडबडी किंवा मॅथमॅटिक्स जसं आपण डिस्कॅल्क्युलिया म्हणालो, तर ही आहे ना, ही अध्ययन क्षमता कमी असल्यामुळे नाही. म्हणजे एखाद्याचा अभ्यास झाला नाही म्हणून त्याला मॅथ्स येत नाही, अभ्यास नाही आहे म्हणून त्याला लिहिता येत नाही किंवा त्याला वाचता येत नाही असं नसतं. हे मुलांची अभ्यास असतो, यांना जेनेटिकली, म्हणजे हा परत ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट असतो, त्यांचं ब्रेन तशा प्रकारचं डिस्फंक्शन होतं. लिहिता वाचताना यांची तारांबळ उडत असते, किंवा एखादं स्पेलिंग ते एकदा लिहिलं, आता ज्यांनी चुकीचं शिकलेलं आहे तो सेमच लिहिणार दुसऱ्या वेळेसही. पण डिस्लेक्सियाच्या मुलांमध्ये ते फोनेटिकली दरवेळेस अल्टर होते. साऊंड जसा येतो ना त्याच्यानुसार ते लिहायला लागतात. म्हणून तेही एक आपल्याला, आम्ही जेव्हा त्यांचे वह्या तपासत असतो किंवा त्यांचं होमवर्क बघत असतो, त्यात ह्या गडबडी आम्हाला लक्षात येतात. मग त्यानुसार आम्ही त्यांचं डायग्नोसिस करतो. आता ही लक्षणं आल्यामुळे काय होतं की त्यांनाही कुठेतरी जाणवतं की ते अध्ययन क्षेत्रामध्ये गडबड करत असतात. आपण मागे पडतोय हे कळतं. आम्ही मागे पडतो हे कळतंय. त्यांना लक्षात येते की कारण बुद्धिमत्ता आहे त्यांची, तेवढी हुशारी आहे, पण गडबडी होत असतात. पण ते त्यांना व्यक्त करता येत नाही लिखाणाच्या माध्यमातून, आणि लिखाणात सतत चुका होतच असतात, म्हणून त्याला डिसेबिलिटी असं म्हणतो. पण मग अन्य मुलांबरोबर शाळेमध्ये शिकताना या मुलांना कोणत्या अडचणी जाणवतात? कमालीची गोष्ट आहे. आता आपण म्हणतो ह्याला लर्निंग डिसेबिलिटी, आणि बघतानाही बघतो की लिहिणं वाचणं मॅथ्स ह्याच्यात बघतो, पण ह्याच्याबरोबरच काही सॉफ्ट स्किल्समध्ये त्यांची गडबडी असते. म्हणजे एखादी वस्तू किती जड आहे, त्याला किती ताकदीने उचलायला पाहिजे, किती ताकदीने फेकायला पाहिजे, ह्याच्या गोष्टीमध्येही त्यांची गडबडी होते. कधी कधी दुसऱ्यांच्या परत भावना कशा ओळखायच्या
त्यांना काय बोलावं याच्यातही थोडीफार त्यांची तारांबळ होऊ शकते. म्हणून मग ना हे दुसऱ्या मुलांची वागताना थोडी गडबडू शकते यांची. मग ही गडबड होत असताना दुसरी मुलं त्यांना चिडवणं, म्हणजे त्यांच्या परत सतत काहीतरी बुलिंग करणं, टीजिंग करणं, हे प्रकार ह्या मुलांच्या बाबतीत जास्त होतं. म्हणून ना दुसऱ्या मुलांशी परत वागत असताना, कम्युनिकेट करत असताना त्यांना अडचणी आल्यामुळे यांना कधी कधी एकलकोंडेपणा किंवा वेगळं बसवणं, वेगळं वागवणं अशा प्रकारची वागणूक त्यांना भेटू शकते. किंवा काही मुलं ग्रुप करून त्यांना टीजिंग करणं असंही होऊ शकतं. म्हणजे मुलं कधी कधी कम्पेअर करतात, तुला किती मार्क मिळाले, मला किती मार्क मिळाले, अशा प्रकारे त्यांचं मानसिक खच्चीकरण यातून होऊ शकतं. म्हणून त्यांना शाळेत अडचणी बऱ्यापैकी सहन करायला लागतात, पियर्सच्या आणि टीचरच्याही. टीचरलाही बऱ्याच वेळेस माहिती नसतं की हा मुलांमध्ये ही डिस्लेक्सिया किंवा LD आहे, म्हणून टीचरही ओरडू शकतात, रागवू शकतात. ऑफकोर्स त्यांचे मार्क्स तर कमी करणारच आहेत. मग काय होतं की या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तुम्ही म्हणताय त्याचं मानसिक खच्चीकरण होऊन त्यांच्या मनात कुठेतरी अँझायटी, चिंता अशी निर्माण होऊ शकते. आपण सगळ्यांसारखे नाही होत असं वाटू शकतं ना मुलांना. आणि अहो की काय काय असं आहेच हे जाणवतच. बरं, पण मग पालक आणि शिक्षक यांनी अशा वेळेला मुलांना मदत करणं फार आवश्यक ठरतं. फार आवश्यक ठरतं. बरेच माझे असे एक्झाम्पल्स आहेत की पालकांनी सपोर्ट केल्यामुळे मुलं बऱ्यापैकी त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे, मुलं खूप चांगली झालेली आहेत. परत मला इथे आवर्जून सांगायचं आहे की ह्याच्यासाठी औषधं, म्हणजे ही गोळी दिली आणि ADHD बरा झाला असं आपलं होतं, ही गोळी दिली लर्निंग डिसॅबिलिटी बरा झाला असं नाहीये. ह्याला परत थेरपी लागते. शिक्षकांची आणि पालकांची समजून घेणं फार गरजेचं आहे की हा इन्नेट ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, म्हणून तो विकसित झालेला नाहीये. मग ते विकसित करण्यासाठी एज्युकेशनल इंटरव्हेन्शन, बऱ्याच वेळेस आमच्या थेरपी स्पेशल एज्युकेटर यांचा रोल येतो. त्यांच्याशी व्यवस्थित बसून हळूहळू लिखाणामध्ये किती डेव्हलपमेंट करता येतं, वाचण्यामध्ये किती डेव्हलपमेंट करता येतं, ह्या करत असतात. तर त्या थेरपीमधून मुलांची प्रगती नक्कीच चांगली होते. आणि पालकांनाही मला आणि शिक्षकांनाही इथे आवर्जून सांगायचं आहे की लर्निंग डिसॅबिलिटी ही गव्हर्नमेंटनी डिसॅबिलिटी मानून त्याच्यासाठी वेगळी कॅटेगरी निर्माण केलेली आहे. म्हणजे जसं फिजिकल हँडिकॅपमध्ये दिव्यांग मुलांना आपण सर्टिफिकेट देतो, त्यांच्यासाठी काही सीट्स देतो, कन्सेशन देतो, तसे यांच्यासाठीही दिलेली आहेत. पालकांनी ती आवर्जून घ्यावी. बरेच पालक माझ्याकडे येतात आणि त्यांना खूप भीती वाटते. त्यांना वाटतं की सर आम्हाला असं काही घ्यायचं नाही, आमचं मूल काही व्यंग नाही आहे, दिसाय बोलायला तर खूप चांगलं आहे. तसं नाही आहे, हा ब्रेनचा पार्ट असतो. पालकांनी अगदी घाबरू नये. त्या क्रायटेरियामध्ये कमीपणाही अजिबात नाहीये. त्या कॅटेगरीमध्ये मूल असेल, बसत असेल तर त्याचं सर्टिफिकेशन घेणं खूप फायद्याचं ठरतं आणि घ्यायला पाहिजे. हा मला पालकांना आज संदेश तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे. या मुलांसाठी असेसमेंट आणि इंटरव्हेन्शन हे कशा प्रकारे केलं जातं? बऱ्याच वेळेस जेव्हा मूल अभ्यासात प्रगती करत नाही त्याच्यासाठीच पालक आमच्याकडे आणतात. मग जेव्हा आम्ही असेसमेंट करतो आणि एकदा एक इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला मोस्टली कळतं की जसे ब्रेन डेव्हलपमेंटचे वेगवेगळे पार्ट आपण सगळ्या एपिसोडमध्ये बघतोय, मग या मुलाला लर्निंग डिसॅबिलिटी आहे की ऑटिझम स्पेक्ट्रम आहे की ADHD आहे की एन्झायटीमुळे असं होतं, ते इंटरव्ह्यूमध्ये कळतं. आणि मग त्याच्यानुसार आम्ही लर्निंग डिसॅबिलिटीचा जेव्हा विषय येतो त्याचे वह्या पुस्तकं, त्याचं लिखाण हे सगळं आम्ही बघत असतो. मग त्यातून आम्हाला काही क्लूज मिळतात का ते बघतो. त्याच्यानंतर लर्निंग डिसेबिलिटी डायग्नोसिस करण्यासाठी वेगवेगळे आमच्याकडे टेस्ट्स असतात, सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट्स असतात, त्या आमच्या सायकोलॉजिस्ट करतात. त्यातून त्याचे स्कोर आल्यानंतर आम्हाला नक्की कळतं की लर्निंग डिसेबिलिटी आहे आणि या मुलाला कन्सेशन मिळायला पाहिजे. आणि त्याच्यानुसार मग पालकांना मार्गदर्शन करतो आणि थेरपी स्पेशल एज्युकेटरसाठी आम्ही त्यांना सांगत असतो. म्हणजे मुळात अध्ययन अक्षमता किंवा लर्निंग डिसॅबिलिटी ही ओळखून त्यानुसार थेरपी जर का नियमितपणे केल्या तर निश्चित मदत होऊ शकते, मुलं चांगल्या तऱ्हेने प्रगती करू शकतात. डॉक्टर शैलेश उमाटे, आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 8व्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.